तर मुलांनो, आज आपण बघूया एका धाडसी मुलीची कथा. तर तुम्ही तयार आहात का? अरे जरा हळू बोलावे. तर मुलांनो, एक शिवतर नावाचे गाव होते. सर्व बाजूने निसर्गसृष्टीने वसलेले हे गाव. तुम्हाला शिवतर या शब्दाचा अर्थ माहित आहे का? तर शिवतर या शब्दाचा अर्थ होतो कल्याणकारी. याच गावात एक रामराव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो स्वभावाने अतिशय साधा व सर्वांची मदत करणारा होता. मात्र आता तो धन दौलतीने तेवढा श्रीमंत राहिलेला नव्हता, पण मनाने तो आजही तेवढाच श्रीमंत होता. गावात त्याचा खूप मोठा वाडा होता. तो, त्याची पत्नी सगुणा आणि त्यांची मुलगी प्रेमा असा त्याचा सुखी संसार होता. एके दिवशी त्याच्याकडे एक विठुनाथ नावाचा दलित आला. रामराम पाटील. ए विठुनाथ, आज आमच्याकडे कसे काय काम निघाले? मालक, मुलगा लय दिवसांनी पलटून मधून आला. अरे वा, अतिउत्तम. मग आता काय पुढे लगीन लावायची की काय मुलाची? नाही मालक, आम्ही सत्यनारायणाची कथा करायची ठरवली आहे. मग करा की, त्यात काय अडचण? मालक, तुम्हाला माहीतच आहे आमचे घर किती लहान आहे आणि पावसामुळे तर पूर्ण अंगणातही चिखल झालाय. त्यात काय अडचण आहे? मग आमच्या वडामध्ये करा की कथा. अहो ताई, पण हे कसे शक्य होणार? जातपात ही मानवाने निर्मित केली आहे. देवासाठी कोण नीच आणि कोण उच्च, त्याच्यासाठी सर्व समानच. पण पूर्वी यामुळे गावातील इतर श्रीमंत व गावकरी आपल्यावर बहिष्कार टाकतील. नाही बाबा, सत्यनारायणची कथा ही आपल्या वाड्यातच करायची. प्रेमाच्या हट्टापुढे रामरावांचे काहीही नाही चालले. विठुनाथच्या मुलाने गावातील सर्व ब्राह्मणांना कथा सांगण्यासाठी विचारले, परंतु सर्वांनी त्याचा व रामरावांचा तिरस्कारच केला. शेवटी प्रेमा ही कथा वाचली व सत्यनारायणाची कथा रामरावांच्या वाड्यातच पार पडली. एका दलिताची कथा ब्राह्मणाच्या वाड्यात भरविली म्हणून गावातील इतर श्रीमंत व ब्राह्मणांनी रामराव व त्यांच्या परिवारावर बहिष्कार टाकला. अशा बहिष्कारात चक्क 7 वर्षे ओलांडली. प्रेमाने तिच्या हट्टामुळे केलेल्या सत्यनारायणाच्या कथेची तिला गुन्हा वाटला, पण मात्र तिनेही काही चुकीचे केलेले नव्हते. होळी तुझे काही चुकले नाही. सर्व या जातीवादी समाजाची चुकी आहे. त्या सत्यनारायणाला तू वाड्यामध्ये जागा दिली. आता तोच आपल्याला या संकटातून बाहेर काढेल. अरे, तुझे काहीही चुकलेलं नाही. तुला कुठे माहिती होतं हे असं होणार ते? तू तर सर्व चांगल्यासाठीच केले ना. प्रेमा, तू काही चुकीचे केले नाही. हो, मला चिंता वाटते हो. आपल्यावर टाकलेल्या बहिष्कारामुळे आपल्या मुलीची लग्न कोण करणार? आपल्याला चिंता करायची गरज नाही. तू सत्यनारायणच काहीतरी मार्ग काढेल. रामराव आहेत का घरी? हो जी, रामराव तर घरीच आहे. पण तुम्ही आमच्या घरी आला आहात हे गावकऱ्यांना कळले की तुमच्यावरही बहिष्कार टाक. रामराव, बहिष्कार हे गरिबांसाठी असतो, आपल्यासारख्या श्रीमंतांसाठी नव्हे. तुमची हे बहिष्कार काढण्यासाठी एक उपाय घेऊन आलोय आम्ही. पाणी आणा. श्रीमंत रामरावांना त्यांच्यावरील बहिष्कार काढण्यासाठी स्वतःच्या मुलासोबत प्रेमाचे लग्न लावायचे सुचविले. प्रेमाला व सर्वांना त्यांचा प्रस्ताव पटला. मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे म्हणून रामराव त्यांची शेती सुद्धा पडक्या किमतीत विकतात. लग्न सोहळा संपन्न होतो. श्रीमंताचा मुलगा हा चैनी व शौकी होता. तो रोज दारू पिऊन यायचा, तिला मारहाण करायचा व सारखी पैशांची मागणी करायचा. कालांतराने प्रेमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव बेबी सरोज. एका मुलीची आई असल्यावरही प्रेमावर तिच्या सासरच्यांचा अत्याचार कमी झाला नाही. आपल्या मुलीवर आणखी अत्याचार होऊ नये म्हणून रामरावांनी त्यांचा एकुलता एक वाडाही गहाण ठेवला. तरीही एक दिवस प्रेमाच्या पतीने तिला व बेबी सरोजाला घरामधून बाहेर काढले. प्रेमाताई, तुम्ही इथे आणि या अवस्थेत? वाड्याला कुलूप लागले आहे तुटू काका, आणि आई बाबा सुद्धा कुठे दिसून नाही राहिले. तर होणारच होती. वाडा लिलावात गेला. आई गेली. त्याचे अंत्यसंस्कारही आम्हीच केले. त्यांना त्यांनी कोणीही आले नाही. आई आणि वाडा गेल्यानंतर मालक कुठे गेले कोणाच काहीच ठाऊक नाही. तुम्ही स्वतःला सांभाळा. तुम्ही जर या परिस्थितीमुळे खचल्या तर या मुलीचं काय होणार? तुम्ही देवावर विश्वास ठेवा, तो करेल सगळं. काका, तुम्ही मला 10 रुपयाची मदत करू शकता का? मी शहरामध्ये जाईल आणि काही नोकरी पाणी पाहिजे. हो प्रेमाती, कालच यसनाथने मनी ऑर्डर पाठवली. तुम्ही हे समधी घेऊन जावा. या मुलीला चांगले शिकवा व सुखी जीवन जगा. आमची चिंता नका करा ताई. तुम्ही शहरात जाऊन या मुलीला सुखी आणि समाधानी जीवन जगा. तिला खूप शिकवा आणि मोठी करा.
आई बाबा गेले म्हणून स्वतःला एकटे समजू नका. आम्ही आहोत ताई तुमच्यासोबत. पालखी नाहीत ताई आमच्या. नेहमी खुश राहा. धन्यवाद भेटू काका. येतो प्रेमात आहे, काळजी घ्या. प्रेमाने शहरात दवाखान्यात एका नर्सची नोकरी मिळवली. सोबतच ती तिच्या वडिलांचा म्हणजे रामरावांचा सुद्धा शोध घेत असते. आता ती व तिची मुलगी बेबी सरोजा एक समाधानकारक जीवन जगू लागली. एके दिवशी एका श्रीमंत बाईची सेवा करत असताना तिच्यासोबत घडलेला प्रसंग तिच्या आयुष्याला एक नवी वाटचाल देतो. अगं ये, तिकडे काय करते? तुला माझी सेवा करायचे काम दिले आहेत ना, तर माझी सेवा कर ना. हो आलेच. आमच्याकडे खूप पैसे आहेत आणि आम्ही आफ्रिकेला आहे. आता हा पैसा माझ्या काही कामाचा राहिलेला नाही आणि माझे पती सुद्धा या जगात नाही राहिले आणि माझ्या या जगात कुणीही राहिलेले नाही. देवावर विश्वास ठेवा, देव सर्वांचे भले करतो. माझा एक लहान भाऊ होता. त्याने दलितांसोबत सत्यनारायणची पूजा केली. त्याच्यावर बहिष्कार टाकला गेला आणि त्याचेही वाईट झाले. तुमच्या गावचे नाव काय आहे? शिवते. म्हणजे तुम्ही माझी आत्या आहात? म्हणजे तू माझी भाची आहे. हो आत्या. त्या परमेश्वराने आपल्याला आज एकत्र आणलेत आणि मी त्याला उगाचच खरे खोटं बोलत होते. आत्याने त्यांची पूर्ण संपत्ती प्रेमाच्या नावी केली. कालांतराने रामरावही त्यांना भेटलेच. रामराव गावामध्ये परत आले आहे आणि आता ते लक्षाधीश झालेले आहेत. हे गावकऱ्यांना कळतात. सर्व त्यांच्यासोबत जुन्या गोविंदाने पुन्हा राहू लागले.